एक वेगळ्या संशोधनाच्या निमित्तानं आपण बीड जिल्ह्यातील वडवणी निमगाव हे एक कोणता तालुका वडवणी तालुका या ठिकाणी आपण आलेलो आहोत, ज्यांच्या घरी मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये जे एक रेअर इव्हेंट होते, ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट होते, त्याला आपण मिटिओर शॉवर किंवा उल्कापिंड वर्षाव असं म्हणतो. तर उल्कापिंड वर्षाव होणारी रेअर घटना की जे मिटिओराइट असं त्याला म्हटलं जातं, की जे उल्कापिंड पृथ्वीवर येईपर्यंत ते जळून जातात अवकाशामध्ये, किंवा खूप मोठा उल्कापिंड जर झाला तर विवर तयार होतो. जसं की आपण लोणार या ठिकाणी आहे, म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार ह्या तालुक्याच्या ठिकाणी भारतातलं एक खूप मोठं विवर तयार झालेलं आहे, जे की अश्निपातामुळे तयार झालेलं विवर आहे. पण उल्का वर्षाव हा एक रेअर इव्हेंट म्हणतो. मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये रशियाच्या ठिकाणी उल्का वर्षाव झालेला होता. त्याचे काही इव्हेंट्स, रेअर इव्हेंट्स आपण सर्वांनी इव्हन तुम्हाला युट्यूबवर पण दिसतात. ओके, तर ज्यावेळेस हा उल्का वर्षाव झाला त्यावेळेस या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण तयार झालं किंवा कसा आवाज झाला किंवा काय हे झाला ते आपण स्वतः ज्यांच्या घरी उल्का वर्षाव झाला ते उल्केमुळं या ठिकाणी एक खड्डा तयार झाला, म्हणजे आपण त्याच ठिकाणी आलेलो आहे. श्रीयुत भिकाजी अंबोरे यांच्या घरी आलेलो आहे. तर कृपया आम्हाला थोडंसं तुम्ही त्याचं विश्लेषण करून सांगा. अगोदर आवाज झाला होता. आवाज झाल्यावर आम्हाला वाटलं ते आपले विहिरीचे आवाज होते काय की विहिरी पदायची. तिथून पुढे आलं ते वाजलं नाही का, गप्पी पत्तर फाटलं, जी खाली पडल्यावर बघितलं आम्ही खाली चूल होती, चुलीचा सुद्धा भोगा झाला. ओके, आता तुम्हाला मी लक्षात आणून देतो की आपल्या भारतामध्ये जगामध्ये असे जवळजवळ 201 अश्नी विवर आहेत. जसं की आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवर धाला विवर आहे. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये बरान जिल्हा आहे, त्या ठिकाणी रामगड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी रामगड विवर आहे, जसं की लोणारला आहे. आणि पाकिस्तानी भारताच्या बॉर्डरवर गुजरातच्या ठिकाणी भुज जिल्हा आहे, त्या भुजच्या पाकिस्तान आणि भारताच्या बॉर्डरवर लुना नावाचं क्रेटर आहे. ऍक्च्युली मी सगळा तो सर्वे केलेला आहे. माझे गाईड डॉक्टर आर.एस. चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या जवळजवळ 17 वर्ष झालं रिसर्च करतोय आणि मागच्या 2022 पासून मी पोस्ट डॉक्टरल रिसर्च त्यांच्याकडे करतोय. मागच्याच वर्षी मी इथे इस्रोमध्ये जाऊन आलो. तर माझ्याबरोबर माझ्या महाविद्यालय चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर पुणे जिल्हा या ठिकाणच्या माझ्या याच्या महाविद्यालयातून या ठिकाणी डॉक्टर अशोकराव काकडे आणि माझे दुसरे मित्र डॉक्टर अप्पासाहेब चव्हाण या ठिकाणी आम्ही यांच्यासोबत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. भिकाजी अंबोरे आणि दुसरेही पण आम्हाला इव्हेंट सांगावं की याचं काय दुसरीकडे कुठं हे झालेलं आहे. म्हणजे इथं बाजूलाच पडलेलं आहे दुसरीकडे. किती पडलेले? दोनच इथं बाहेर पडले होते सर, 100 फुटाच्या अंतरावर बारीक 2 खड्डा वगैरे नाही, डांबरीच्या थोडं चिटकून पलीकडे पडले होते. बरं, त्याच्यामध्ये म्हणजे असे 2 तुकडे सापडले, एक 50 ग्रॅम 100 ग्रॅमचा असेल. सगळ्यात मोठा कुठं हाच होता. गट नंबर 73 मध्ये पडलेला आहे का 70 मध्ये 70 हा जो खड्डा आहे ना, थोडस परत एकदा हे करा. कारण एक म्हणजे हे का उल्का वर्षाव होतात ते आपण लक्षात घेऊयात की जेव्हा उल्का ग्रह म्हणजे जेव्हा ते अवकाशामध्ये आहे, की मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह याच्या दरम्यान खूप मोठा उल्काभ्र पट्टा आहे. ते असंख्य करोडो उल्का आहेत, त्यामध्ये उल्काभ्र म्हणतो. सॉरी, ज्या वेळेस त्याच्या गुरुत्वशक्तीमुळे, आता पृथ्वीची गुरुत्वशक्ती, कुठलीही वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते, असं वेगवेगळ्या ग्रहाकडे खेचला जाऊ शकतो. जसं की मंगळ आहे जवळ, त्याच्या पलीकडे गुरु आहे, गुरुच्या पलीकडे युरेनस आहे, किंवा त्याचे वेगवेगळे उपग्रह आहेत. जसं की आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे, तसं शुक्राला चंद्र आहेत, मंगळाला 2 चंद्र आहेत, गुरुला असं जवळजवळ 147 चंद्र आहेत. त्यांच्या कक्षात गेले की तिकडे ओढलं जातं. आता रेअर घटना आहेत की जे पृथ्वीच्या कक्षामध्ये ओढलं जातं. समजा मंगळाकडे येत असेल तर त्यावेळेस खूप जास्त स्पीड न आल्यानंतर ते आपल्या पृथ्वीच्या कक्षात आलं.
कक्षेमध्ये जेव्हा संध्याकाळी पाहतो ना, संध्याकाळी त्याच्या पाठीमाग त्याला फ्रिक्शनमुळं म्हणजे घर्षणामुळं काय होतं, दूरपर्यंत असं धुराडं दिसतं पाठीमाग धूमकेतू सारखं, ज्यावेळेस ते अश्नी पडत असते त्यावेळेस. पण आपले या ठिकाणी हे खळवट टिमगाव ह्या गावी दिवस